त्यांच्या पातळीवर काम करणं, त्यांची जी जिज्ञासू वृत्ती आहे त्या जिज्ञासू वृत्तीचा सन्मान करून त्या पद्धतीने आपण त्यांना वातावरण तयार करून देणं किंवा शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं एकमेकांशी बॉन्डिंग असणं, ह्या गोष्टींच्यावर आपण बोलत असताना त्याच्या पुढची एक महत्त्वाची गोष्ट राहते. मात्र तिचं विश्लेषण आम्हाला आजपर्यंत करता नाही आलं. पण मला असं वाटतं की आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये जे काही काम होतं आहे त्याच्यामध्ये ह्या गोष्टीवर विचार झाला पाहिजे किंवा तो होणं फार गरजेचं आहे. अशी एक गोष्ट आणि ती फार महत्त्वाची गोष्ट सुटते असं वाटलं नेहमी. ती गोष्ट अशी आहे, एखादं चॅलेंज दिल्यानंतर, एखादं आव्हान दिल्यानंतर ते आव्हान ज्यावेळेस विद्यार्थी पूर्ण करून यायचे, ते पूर्ण करून ज्यावेळेस विद्यार्थी काम करीत असतील आव्हान दिल्यानंतर ते पूर्ण करण्यासाठी, त्यावेळेस नेमकी कोणती अशी शक्ती असणार किंवा कोणतं असं कारण असणार की जे विद्यार्थ्यांना ते काम करायला प्रेरित करत आहे. तर मला असं वाटतं की त्यांचं आत्मबळ ज्यावेळेस वाढवलं जाईल, ज्याला आपण इंट्युशन म्हणतो, ते आत्मबळ वाढल्यानंतर त्यांच्याकडून काही चमत्कारिक गोष्टी होतील किंवा ते काम होईल. तर ते वाढवण्यासाठी शिक्षकांच्यावर, म्हणजे शिक्षक ज्या सूचना देतात त्या ज्याच्यावर विश्वास आहे अशा शिक्षकामुळंच त्या आत्मबळाला प्रेरित केलं जातं आणि ते काम पुढं सुरू होतं. विश्वास तयार होतो ज्याच्याबद्दल नितांत आदर आहे विद्यार्थ्यांच्या मनात, अशा शिक्षकाबद्दलच विश्वास तयार होईल. ही साखळी त्याला डिकोड करून त्याला व्यवस्थित एका सिस्टीममध्ये कसं आणायचं आणि प्रत्येक शिक्षक हे काम कसं करू शकतो. कारण काही शिक्षकांनाच हे शक्य होतं, काही शिक्षकांना मात्र विद्यार्थ्यांच्या मनाला किंवा मेंदूला हात घालणं शक्य होत नाही. तर त्याला डिकोडिंग करून आपण त्याची एक सिस्टम व्यवस्थित तयार केली पाहिजे असं नेहमी वाटत आलं. लोकसहभागाच्या बाबतीत बोलायचं तर लोकसहभाग हा वाबळेवाडीच्या शाळेचा आत्मा आहे आणि लोकसहभागाच्या शिवाय इथं काहीही घडणं शक्य नव्हतं. आणि ज्या पद्धतीने लोकांनी सपोर्ट केला आम्हाला सुरुवातीपासून, त्या पद्धतीने जर त्यांनी तो केला नसता तर मला असं वाटतं की वाबळेवाडी उदाहरण म्हणून सुद्धा उभं राहिलं नसतं. अगदी मग मनुष्य बळ किंवा श्रमदान याच्यापासून सुरुवात जरी आपण केली तर वेगवेगळ्या वस्तुरूपाने केलेली मदत असेल किंवा आर्थिक रूपाने केलेली मदत असेल आणि त्याच्याही पुढे जाऊन शाळेसाठी ज्यावेळेस जागा कमी पडत होती, त्या जागा ज्यावेळेस आम्ही त्या जागेची मागणी केली तर करोडो रुपयाची जागा एक 2-3 तासाच्या फक्त चर्चेनंतर शाळेला देऊ करणं आणि देऊन टाकणं ही फार मोठी म्हणजे घटना आहे असं आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्या शाळेच्या जागेच्या संदर्भात ज्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं की आपण एक झिरो एनर्जी प्रकारची शाळा आपल्याला उभी करायची, बांधायची आणि त्यासाठी आपल्याला जागा लागणार आहे, तर तिथं असणाऱ्या ज्या खाजगी जागा होत्या लोकांच्या, त्या खाजगी जागा लोकांनी देऊ केल्या आणि स्वतःच्या खर्चानं शाळेला बक्षीसपत्र करून दिल्या. यात्रा साधारण 5-6 वर्ष लोकांनी बंद ठेवली शाळेसाठी. गणपती उत्सव असू द्या, नवरात्र उत्सव असू द्या, त्याच्यामध्ये वाबळेवाडीच्या ग्रामस्थांनी 5-6 वर्ष यात्रा बंद ठेवून शाळेला मदत केलेली आहे, शाळेची कामं उभी केलेली आहेत. गणपती उत्सव असेल किंवा नवरात्र उत्सव असेल, ते साध्या प्रकारे साजरे करून त्याच्यामधून बचत झालेली रक्कम तिचा विनियोग त्यांनी शाळेसाठी केला आहे. महिला बचत गटांच्या जो नफा त्यांना मिळतो तो नफा त्यांनी शाळेसाठी वापरला आहे. वेगवेगळ्या ज्या चुकीच्या प्रथा आहेत, मग कुणा सत्कार करणं, लग्नामध्ये सत्कार करणं असू द्यात किंवा अशा काही गोष्टींना फाटा देऊन शाळेसाठी मदत केल्याच्या अनेक उदाहरणं इथं आहेत. सकाळी म्हणजे शाळेच्या सफाईला मदत करणं तिथपासून तर शाळेमध्ये शिकवायला मदत करणं इथपर्यंतचा लोकसहभाग वाबळेवाडीच्या शाळेमध्ये आपल्याला अनुभवायला मिळतो किंवा पाहायला मिळतो. ह्या अशा प्रकारचा लोकसहभाग असल्यामुळंच म्हणजे त्यांची खंबीर साथ शाळेला असल्यामुळंच लोकांची आम्हाला हे सगळं कामं करणं शक्य झालं. आर्थिक ज्या काही गोष्टी त्यांनी इथं मदतीच्या स्वरूपात उभ्या केल्या, त्यामध्ये एक महत्त्वाचा निर्णय त्यांनी ग्रामसभेच्या माध्यमातून घेतला होता की कुठल्याही आर्थिक जबाबदारी शिक्षकांकडे दिली जाणार नाही. लोकसहभागाचा जो काही आर्थिक व्यवहार आहे तो सगळा ग्रामस्थांकडेच असणार आणि त्यांच्याच ग्रामसभेच्या माध्यमातून निवडल्या गेलेल्या
वाबळेवाडीचे प्रतिनिधी किंवा वाबळेवाडीच्या पालकांचे ग्रामस्थांचे प्रतिनिधी म्हणून जे 8 सदस्य होते किंवा 8 प्रतिनिधी होते, त्यांची एक शाळा सुधार समिती हे सगळं काम पाहिल आणि तो एक अफलातून प्रयोग होता. त्या प्रयोगाच्या माध्यमातून खूप साऱ्या गोष्टी पारदर्शकपणे आमच्या शाळेमध्ये राबवल्या गेल्या आणि त्याचे रिझल्ट आज आपण सर्वत्र पाहतोय. वाबळेवाडीची शाळा इतक्या ताकदीने उभी राहणं, ताकदीने पुढे येणं आणि इन्फ्रास्ट्रक्चर पासून सुरू होऊन तर गुणवत्तेपर्यंत त्या शाळेचा एक अविश्वसनीय किंवा आश्चर्यचकित करणारा जो प्रवास आहे, या सगळ्याच्या बेस आपण ज्याला म्हणू शकतो, तो बेस हा लोकसहभाग आहे असं मला वाटतं.